कर्जत बस डेपो आगारातील एका वाहकाने दाखवलेल्या धाडसामुळे पनवेल कर्जत मार्गावरील शेकडो प्रवाशांचे जीव सुरक्षित राहिलेत. प्रसंगावधान, धैर्य आणि जबाबदारी यांचा उत्कृष्ट नमुना घालत या वाहकाने अक्षरशः देवदूताची भूमिका बजावली. दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता पनवेलहून सुटलेली बस क्रमांक MH20BL3628 कर्जत आगार बस नेहमीप्रमाणे खचाखच भरलेली होती. सुमारे 7:20 दरम्यान चौक फाट्याजवळ अचानक बसमध्ये गोंधळ उडाला. अहो, चालकाला चक्कर येते, अशा प्रवाशांच्या ओरडण्याचा आवाज उठला. पुढील बाजूस बसलेल्या प्रवाशांनी तात्काळ परिस्थितीची कल्पना दिली. या कठीण प्रसंगी चालक संदीप सोनावणे यांनीही प्रसंगावधान राखत बस भरधाव वेगात असतानाही ती रस्त्याच्या कडेला सावधपणे घेऊन थांबवली. मात्र त्यांची प्रकृती अधिक बिघडून लागल्याचे लक्षात येताच मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याच वेळी बस वाहक तिकीट तपासनीस नितीन राजाराम मोरे यांनी एक क्षणही दवडला नाही. त्यांनी तात्काळ चालकाला सुरक्षित जागी बसवले आणि परिस्थितीचा ताबा घेत स्वतः स्टेअरिंग हाती घेतली. पूर्ण आत्मविश्वास आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी बस सुरक्षितपणे कर्जत स्थानकात आणली. सायंकाळी सुमारे 7:35 सुमारास बस कर्जत येथे पोहोचताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. अनेक प्रवाशांनी उभे राहून वाहकाचे कौतुक केले. आज खऱ्या अर्थाने देवदूत भेटला, अशा भावना काही प्रवाशांनी व्यक्त केल्या. यानंतर चालक संदीप सोनावणे यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. उष्माघातामुळे त्रास झाल्याचे समजते. दरम्यान सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळाली आहे. कर्जत बस डेपो आगारातील वाहक नितीन मोरे यांनी दाखवलेले धाडस आणि कर्तव्यपरायणता ही केवळ नोकरीची जबाबदारी नव्हे, तर मानवी मूल्यांची जपणूक असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले. चालकाने ही अत्यंत कठीण अवस्थेत बस रस्त्याच्या कडेला थांबून आपले कर्तव्य पार पाडले, तर वाहकाने पुढाकार घेत परिस्थिती सांभाळत संभाव्य मोठा अनर्थ टळलाय. खाकी वर्दीतला हा देवदूत आज कर्जतकरांच्या चर्चेचा विषय ठरलाय.